रामकृष्ण हरी. श्री गुरु ईश्वर वाटी बाबा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सगळे महंतगण या ठिकाणी जमले. त्यांनाही माझा मानाचा रामकृष्ण हरी. ईश्वर वाटी बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपले गुरुवर्य श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी महाराज निंबे यांच्या चरणी नतमस्तक होतो. महंत परमपूज्य तुकारामजी बाबा भारती यांच्या चरणी नतमस्तक होतो. महादेवजी महाराज महंत महादेवजी महाराज भारती यांच्या चरणी नतमस्तक हो. आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्या भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो. व्यासपीठावर जमलेले सर्व महंत वारकरी टाळकरी आणि सगळे राजकीय सामाजिक सगळे त्यांना मानाचा जय शिवराय रामकृष्ण. आणि एवढं नाही करून लोक बघून नावच कोणाकोणाची याच्यातच तिसरा पार होईल. त्यामुळे नाराज होऊ नका. आणि तुम्ही गरीबाबत नाराज होता प्रवाह मोठ्यावर नाराज होणार नाही. मोठ्याला काढीत म्हणा तुम्ही. आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आज मला या पवित्र भूमीत येण्याचा योग आलाय. आज सगळ्या महंतांचे ईश्वर भारती बाबांच्या समाधीच्या चरणी जाऊन नतमस्तक झालं. आज बळ मिळाले, शक्ती मिळाली. बाबा त्यांना दिसतच नाही, मीच पुढे येतो. जमलं ना लय अवघड समजेल. या ठिकाणी मी जास्तीचा वेळ देणार नाही आणि एवढ्या वेळेस माफी मागून तुम्ही पण घेऊ नका. कारण पुढं आष्टी पाटोदा आणि शिरूर इथं प्रचंड मोठा कार्यक्रम आहे. पण आपल्या सगळ्या गावकऱ्यांना शब्द दिला होता त्याप्रमाणे मी इथं दिलेला शब्द पाळलाय. आलोय आपल्या चरणी. सगळ्यांचा प्रत्यक्ष तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आहे. परत पुन्हा 17 तारखेला आमरण उपोषण सुरू होणार आहे. त्यासाठी आजचाच फक्त कार्यक्रम दिलेले. कारण उपोषणाच्या अगोदर 4-5 दिवस तरी आराम लागतो. 15 तारीख आणि 16 तारखेला पण सगळे कार्यक्रम दिलेले होते. पण अचानक पण 16 आणि 17ला उपोषण उभा करायचं ठरलं. मला तो विषय इथं काढायचा नव्हता आणि मी काढला पण नाही. पण खरं सांगतो तुमची माया आहे मला लक्षात येतं. पण माझ्या सुद्धा काही जबाबदारी हे सुद्धा लक्षात असतो. तुम्हाला वाटतं मी केलं नाही पाहिजे, पण गोरगरिबांच्या लेकराला मिळवून देण्याची तेवढीच एक शक्ती माझ्याजवळ आहे. आमरण उपोषणात ती शक्ती मी माझ्या समाजासाठी वापरतो. मी मुद्दा म्हणून आमरण उपोषण करत नाही. मला माहिती आहे त्याच्या वेदना किती आहेत, शरीराचं काय होतं. पण शेवटी माझ्या खांद्यावरची जबाबदारी. मी ज्या समाजाला मायबाप मानलं तो समाज आज आशेनं वाट बघतोय की आपल्या लेकराला
आरक्षण मिळून ते मोठं होते, आईबापांना बघितलेले स्वप्न पूर्ण होते. मी तुमच्या भावनेची कदर करतो, पण मी माझ्या स्वार्थासाठी करत नाहीये. त्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत, तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी ते टोकाचा पाऊल उचलतो. मला समजून घ्या, तुम्ही नको म्हणता आणि मी करतो म्हणजे तुमचा शब्द मी शेवटी माझ्या खांद्यावरती जबाबदारी. ज्या ज्या वेळेस मी तिथं तिथं जाईल तिथला प्रत्येक माणूस म्हणतो आता आमच्या लेकराची शेवटची आशा तुम्ही आहे. कधी नव्हे ते आयुष्याचे मिळायची वेळ लेकराला आली आणि आमच्या लेकराला आमच्यावरती विश्वास नाही इतका तुमच्यावरती विश्वास आहे. म्हणून मला माझी जीवाची बाजी लावावी लागते. माझा फक्त तुमच्याकडे तेवढंच हटतंय, भावनिक होणार. माझा नावीला जर सरकार देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावं लागणार. मग वेळेप्रसंगी जीव देण्याची वेळ आली तरी चालते, पण माझ्या समाजाचा विश्वासघात मी नाही करू शकत. मला शेवटी या समाजाच्या लेकरात बळ वाढवायचं आणि ते बळ वाढवण्यासाठी मला माझ्या शरीराचा विचार करून चालणार नाही. तुम्हालाही माझी विनंती आहे, शेवटी लेकरं डोळ्यासमोर असू द्या. लोक येते जात्यात, निवडणूक येतील जातील, त्यांना आयुष्याचं मिळालंय की ज्यांच्या 10 पिढ्या बसून खाऊ शकतात. आपल्या लेकराला जर आरक्षण एकदा मिळालं तर तुम्ही, तुमचा भाऊ, तुमचे लेकरं, तुमचे नातू पंतू 100 पिढ्या काय तुम्ही जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आरक्षण राहणार. इथं जातीवादाचा काय समान नाहीये. आरक्षण हा एक हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तसा तो आपल्या समाजाचा हक्क आहे आणि ती मिळवण्यासाठी हा संघर्ष. फक्त मराठा समाजानं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवा. राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष डोळ्यासमोर जर ठेवला तर आयुष्याचं कल्याण त्यांच्या होईल, पण तुमच्या लेकराचं वाटोळ होईल. इथं समाज आणि लेकरं मोठे होणं आपल्यासाठी खूप मोठी जबाबदारी. आजकाल पक्ष आणि नेता आणि स्वतःची संपत्ती टिकवण्यासाठी मरमर लोकांची चालू आहे आणि आपली धडपड आपले लेकरं मोठं होण्यासाठी, लेकरं मोठं करण्यासाठी एक जीवानं राहा. वेळेवरती राजकारण येईल किंवा हे लोक आणतील, भावनिक होऊ नका. मी पुन्हा पुन्हा जाताना तुम्हाला सांगतो की मी माझ्या स्वार्थासाठी बसलेलो नाहीये. या समाजाच्या लेकराच्या स्वार्थासाठी मी तिथं जीवाची बाजी लावतो. मला मोठं व्हायचं नाहीये. माझ्या समाजाचा स्वाभिमानी गुण मला नाही मोठं व्हायचं. समाजाचे लेकरं मोठे कसे होते, कसे अधिकारी होते, आज इतके बलिदान गेले. आपल्यात एक बलिदान गेलेलं असं कुटुंब आहे. त्या आईबापाला तो एकुलता एक होता. किती धाडस असावं आणि समाजासाठी काय करावं. समाज देवान हरपून गेलाय. तुम्हाला आणि मला कुठला राजकारणाचा विनाकारण नाद लागलाय. समाज आणि समाजाचे पोरं कसे मोठे होतील हे बघणं आपल्यासाठी गरजेचं. एकुलता एक त्या मायबापाला मुलगा असताना त्या मुलाने या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. मुलगा एकुलता एक, आई वडील वृद्ध आणि मुलाचं बलिदान मराठा आरक्षणासाठी गेलं. आज त्या घरात कोणीच नाही राहिलं. ना आई बापाच्या हाताला धरून उठवायला कोणी राहिलं, ना आईच्या हाताला धरून उठवायला कोणी राहिलं. अख्खं कुटुंब संपलं. ज्यावेळेस आम्ही त्यांच्या भेटीला गेलो त्यावेळेस त्यांनी काळजावरती दगड ठेवून सांगितलं, मुलगा होता एकुलता एक, गेला, जाऊ दे, आता ते माघारी येणार नाही, झालेली गोष्ट झाली. पण माझ्या लेकराचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे. काही झालं तरी आता आरक्षण मिळवायचं. माझं जरी कुटुंब आता उघड्यावर पडलं असलं तरी पडू द्या,
मला जरी म्हातारपणाला आधाराची काठी राहिली नसेल तरी नसू द्या, नाविलाजानं हे शब्द ऐकताना काळी सुद्धा तळतळ कापत होत. कारण एकोणता एक लेकरू गेल्याच्या नंतर हे शब्द काढणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यांनी स्वप्न बघितलं की या लोकांना, या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मायबापावर ती ही जबाबदारी माझ्या खांद्यावर, माझा करोडो समाज माझ्याकडे आज आशेनं बघतोय की आरक्षण मिळत आणि आपल्या लेकरं मोठी होते. म्हणून मला नाविलाजानं आमरण उपोषण करावं लागतं. शेवटी समाज मोठं करणं ही माझी जबाबदारी. मी माझं कुटुंब मोठं करून माझा समाज सुखी होणार नाही. माझ्याकडे करोडो रुपयाची जरी प्रॉपर्टी आली तरी माझा समाज त्यामुळे मोठा होणार नाही. माझ्या घराघरातल्या लोकांना मिळून दिलं तर तो समाज मोठा होणार. एखाद्या राजकीय नेत्याचं पुढारपण पाहून त्याचं पुढारपण आपल्याला खाता येणार नाही. त्याची गाडी बघून आपलं आयुष्य कडेला जाणार नाही. त्याचे बंगले बघून आपलं आयुष्य कडेला जाणार नाही. म्हणून आपल्याला नाविलाजानं एकजूट गरिबांना ठरवावी लागणार आहे, तरच गरीब मोठा होणार. आजपर्यंत गरिबांसाठी लढणारे ताकदीनं कोणी होते का नव्हते मला माहित नाही, पण आता ही गरिबांची लढाई आहे आणि गरिबांनी जिंकायची. मोठ्या लोकांना आपली गरज नाहीये. त्यांना गरज असते तर आपल्या विरोधात आंदोलन राज्यभर उभा राहिले नसते. भावनिक होऊ नका. वेळ आल्याच्या नंतर तिचं सोनं करायचं शिका. आता वेळ आली आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्याची, परंतु हे उलटे सुलटे आपल्यामध्ये फुटा पडायचा प्रयत्न करतात. मी शेवटी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, फक्त आपला समाज आपले लेकरं मोठं करण्यासाठी वेळेवर राजकीय नेत्यांचं ऐकून भावनिक होऊ नका. हे इतके कलाकार लोक आहेत, यांचे इतके कलाकार कोणीच नाही. आपल्याला वेळेवर भावनिक करतात. आता 1500 रुपये आणले त्यांनी लाडक्या बहिणीला. 1500 रुपयात आपलं आयुष्य कडेला जाणार नाहीये. आपलं म्हणणं आहे आम्हाला आयुष्याचं द्या. तुम्ही 1500 रुपये देणार, त्याने आमचं आयुष्य कडेला जाणार नाही. ते घेतले तरी चालतंय, ते आपलेच पैसे. ते काय देवेंद्र फडणवीस एखादा वावर विकला नाही त्याचं नागपूरचं आपल्याला दिले नाही. ते पैसाच आपला आहे. तिथं बिस्किट पुडा घेतला तरी जीएसटी कट आणि पेन घेतला तरी कट. तो पैसा आपला आहे, घ्या पुढं कामाला येते आपल्याला. ते आपलेच पैसे. एवढ्या नाही चांगले असं, त्याबद्दल अडचण नाही. पण या सरकारनं लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, त्याबद्दल आमची काही अडचण नाही. पण भाच्याचं काय? भाच्याला आरक्षण पाहिजे, त्याचं काय करतो? त्याला आयुष्याचं शिक्षण घ्यायचंय, नोकरी लागायची, त्याला मोठं व्हायचंय. भाच्याला मामा कळत देत नाही. लाडक्या बहिणीत दिले, बरं भाचा सोडला, दाजीचं काय? दाजीचा फेसपाड्यानं भांगार काम करू करू दाजीच्या मालाला भाव देतो का पिकाला? दाजीला आयुष्याचं दे ना, त्याच्या पिकाला भाव दे. तो कधीच आत्महत्या करणार. शेतकऱ्यांची कायमची कर्जमुक्ती कर. तो कधीच आत्महत्या करणार. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशला पाणी उपलब्ध करून द्या आणि 24 तास लाईट द्या. माझा शेतकरी भाऊ कधीच आत्महत्या करू शकत नाही. तुम्ही आयुष्याचं का देत नाही? तुम्ही 1500-1600 देता कशाला? लाडक्या बहिणीला 1500 दिले, त्याच्यात आमचं आयुष्याकडे जाणार नाही. दाजीच्या पण मालाला भाव नाही. एका दिवशी हे सगळे दाजीच मुंबईला येणार आहे. एखाद्या बार जर दाजीचे सरकारी ना, दाजी रूम घेऊनच मुंबईकडे जाणार आहे. दाजीचा खर्चाच माहित नाही मामाला आणखी काय खर्च. तुम्ही आमच्या शेतकऱ्याला, मराठ्यांना आयुष्याचं द्या. तुम्ही नादी का लावताय? आता हे दिले 1500, वेळेवर भावनिक करते ते लोक. सावध राहा. आता पुन्हा एक योजना आणते. दिवाळी जवळ आल्या, आनंदाचा शिरा.
तर शिरा एक आणते ना ते डोंग्याने खाल्ले डाळ तिला 15 दिवस भिजू घातलं तरी भिजत नाही. मी वाकडा तिकडा झाल्या तेलाचा पुडा त्यात पांढरं तेल आपल्या मावशी इतक्या कलाकार आहेत तेलाचा पुडा पोळी त्याचा कड्यात टाकले सगळं सरपंच संपत पण ते तेल का पिवळ होत नाही. मग काय फडणीस त्याचं ओंगण टाकीतो का काय करतो तुम्ही कमवून नागे लावता आम्हाला. तुम्ही आयुष्याचं का देत नाहीये. तुम्हाला आमच्या भावना नाही कळत का. ज्या बापानं ज्या आईनं रात्रंदिवस कष्ट केले ते लेकरं स्वप्न बघताय की कधी काय माझ्या बापाचं आईचं स्वप्न मी नोकरी लागून पूर्ण करणार आहे. हे स्वप्न तुम्हाला जाणून बुजून पूर्ण नाही होऊ द्यायचं का. मी करतोय काय असं गरिबांच्या लेकराचा लढा लढतोय तर मी तुम्हाला खपत नाहीये. तुम्ही माझ्या विरोधात षडयंत्र रचणार तुम्ही माझ्या विरोधात ट्रॅप रचणार. गरिबांसाठी न्याय मागायचा नाहीये का. गरिबाच्या पोरांना उठं व्हायचं नाही का. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तेच लोक निवडून आले की आपल्याला विरोध करायला लागले. एवढी अडवणूक मराठ्यांची कशामुळं. या राज्यात कोणतंही संकट आलं तरी परतून लावायची ताकद या पोरात आहे. प्रत्येकाचा सामना हा करतोय. मग आज आमच्या लेकर मोठे होणार आहे तर तुम्ही आरक्षण देण्यापासून त्यांना रोखायला लागला. ही सरकारची नेमकी भावना कोणती. आमचं असूनही दिलं जात नाही. काय चुकीचं बोलतो आम्ही. आणि मी का गरिबासाठी मागणी करू नये. माझा नाविलाज आहे. मला समाजापेक्षा मोठा कोणी नाही. मी कोणाला मानतही नाही मोदीत सुद्धा नाही. तो कोणी किती जागीरदार असला तरी. शेवटी हा समाज जगला पाहिजे. समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजे. मी राजकीय भाषा कधीच वापरत नाही. पण तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू. मी या पवित्र संस्थानावरून जाहीर सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही आचारसंहिता लावायचा आमचं आरक्षण देऊन टाका. तुम्ही नाही दिलं तर माझा समाज तुम्हाला खुर्चीवर बसून देणार नाही. जो देईल त्याचा फायदा होईल. या पवित्र तीर्थक्षेत्रावरून सांगतो जो देईल त्याचा समाज फायदा करेल. पण दिला नाही साफ केल्याशिवाय हे समाज सोडू शकत. मला मागे लागेल. मला समाजाचा आक्रोश दिसतोय आणि मला त्याच्यासाठी लढणंही लढणं. जर मी समाजाला मायबाप मानले मी जर त्यांचा मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरची जबाबदारी त्यांच्या लेकराला त्यांचा हक्काचं मिळवून देण्याची. मला माझ्या जीवाची पर्वा करून नाही चालणार. तुम्हाला शेवटचं सांगतो जरी मी आमरण उपोषण पुकारलं असलं तरी भावनिक होऊ नका. शेवटी माझ्या पुढे पर्याय नाहीये. मी तुमची अशी गद्दारी नाही करू शकत. मला माहित नाही माझं घर कुठं आहे किंवा माझा बाप कुठं आहे किंवा माझी आई कुठं आहे. शेवटी माझा परिवार आणि माझा कुटुंब समाज आहे. आणि या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय. 1% हुकलं तर लेकर घरापर्यंत रडत यायला लागले. काय काय मायबापाने जमिनी विकल्या पण मुलं शिकवले. व्याजानं काढलेत उसा तोडलेत पण मुलं शिकवले. आमचे स्वप्न पूर्ण होत नाही तर त्या करोडो मराठा समाजाच्या लेकराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला झुंजावं लागणार आहे. मी नाही गद्दारी करू शकत तुमच्याशी. मी आमरण उपोषण माझ्या स्वार्थासाठी नाही तर माझ्या समाजाच्या लेकराच्या स्वार्थासाठी करतो. माय बापा हो मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मी माझ्या समाजाच्या पायावरच मोजणारे पण हटणार नाही. शेवटी माझा नाविलाज फक्त भावनिक होऊ नका. मला 17 तारखेला बसावं लागतंय. कारण एकदा जर आचारसंहिता लागली तर हे लोक आरक्षण मिळू देणार नाहीत.
आणि एकदा याची सत्ता येऊन गेली तर पुन्हा 5 वर्ष कोणाला विचारत नाही. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही म्हणून 17 तारखेला आमरण उपोषण आपण पुकारलं. शेवटी तुमची फक्त एकजूट असू द्या. आता ही वेळ पाठबळ साथ द्यायची. तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे. मला आत्ताही चढता उतरता येत नाहीये. या उपोषणामुळं प्रचंड वेदना आहेत. मला 4 पायऱ्या चढायच्या असल्या तरी 2 जणांचा आधार घ्यावा लागतो. शेवटी माझ्या जीवापेक्षा माझ्या शरीराच्या वेदनेपेक्षा मला माझा समाज मोठा आहे. माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झालेले बघायचे आणि आरक्षण मिळाल्यापासून अनेक लेकर आपल्या अधिकारी बनायला लागले. खूप असे पोरं राज्यापासून केंद्रात नोकऱ्यात चालले. आणि मायबापावर एक शब्द लक्षात ठेवा, हे आरक्षण नुसतं राज्य आणि केंद्रापुरतं नाहीये. मिळालेल्या आरक्षणातून जर तो विद्यार्थी आपला सवलतीत बसला तर तो परदेशात सुद्धा शिकणार आहे. म्हणजे तुमचे लेकर परदेशात सुद्धा शिकायला आरक्षणामुळे जाणार आहे. ज्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकर परदेशात शिकतात, पण तुमच्या लेकरासाठी बोलायला त्याला वेळ नाहीये. त्याला फक्त पक्ष, त्याचं पद आणि त्याची संपत्ती टिकवायची. मला माझा समाज टिकवायचा, समाज मोठा करायचा, समाजाचे लेकर मोठे करायचे. त्यांच्यात आणि आपल्यात हा फरक. नका करत बसू भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. नका संपू आपला समाज. स्वतःचा नेता आणि स्वतःचा पक्ष असं म्हणण्यात वेळ घालू नका. तुमची जात आणि तुमचे लेकर हे खरे तुमचे. कोणता पक्ष आणि नेता तुमचा नाहीये. हे कधीच आपल्या सुखादुखात उतरणार नाहीये. शेवटी तुमचा आधार तुमचं सोन्यासारखं लेकरू आहे. म्हातारपणाला तुमची काठी ते बनणार आहे. राजकीय नेता तुमची कधीच आधाराची काठी बनणार नाहीये. तुमच्या दुःखात आणि सुखात तुमचं स्वतःचं लेकरू, तुमची स्वतःची पोरगी उभा राहणार आहे. तिला पायावर उभा करण्यासाठी तिला आरक्षणाची गरज आहे, तिला नोकरीची गरज आहे. तुमच्या लेकरासाठी झुंजा, तुमच्या लेकरासाठी कष्ट करा, तुमच्या लेकरासाठी धावून या. राजकीय नेत्यांसाठी काट्या उचलण्यापेक्षा, त्याचे पॉम्पलेट आणि प्रचार करत बसण्यापेक्षा स्वतःचे लेकर अधिकारी बनवा. स्वतःच्या लेकराला मोठं करा. नसता एक ना एक दिवस तुमचे लेकर तुम्हाला प्रश्न विचारतील, जे आम्हाला आयुष्यात गरजेचं होतं ते आरक्षण तुम्ही मिळवून दिलं नाही. आणि ज्यांना कोणाला आरक्षण हा विषय कळत नाही त्यांनी फक्त स्वतःच्या लेकरात जवळ एक दिवस बसा आणि स्वतःच्या लेकराला आणि लेकीला विचारा, आरक्षणाची किंमत काय बाळा एवढं सांग. ते लेकरू तुम्हाला सांगा आरक्षणाची काय किंमत. म्हणून आरक्षणासाठी झुंजा. नका आता भावनिक हो. वेळ आली आरक्षण मिळवण्याची आणि अशी संधी मराठ्यांच्या वाट्याला पुन्हा येणार नाही. खूप दिवसानंतर माझा समाज एकत्र झाला आहे. आता याच्यात पक्षासाठी नेत्यासाठी फूट पडू देऊ नका. पक्षाचा नेता करून 10 पेक्षा जास्त लोक श्रीमंत नाही करू शकत. हे आरक्षण मात्र घराघरातले मराठी मोठं करणार. माझी या पवित्र मंडपात तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपले जात आणि आपले लेकर मोठं करण्यासाठी सगळेजण संघर्ष करा. माझा तर शब्द आहे आणि शब्द देण्यापेक्षा मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलंय. माझा शब्द आहे तुम्हाला, मरणाच्या शेवटच्या घाटात तुमच्या पायावर मोजील. कोणत्याही सरकारला मॅनेज होणार नाही, फुटणार नाही, तुमच्याशी गद्दारी सुद्धा करणार नाही. आरक्षण दिल्याशिवाय माग मी हटत नाही. कितीही षडयंत्र रचले तरी मी थांबत नाहीये. आता या राज्यात सरकारी आंदोलन माझ्या विरोधात सुरू झालेत, माझ्या समाजाच्या विरोधात सुरू झालेत. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांचं ऐकत नाहीये. म्हणून त्यांनी आता सरकारी आंदोलन सुरू करून मला बदनाम करण्यासाठी ट्रॅप रचलाय. आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत आणि सरकारमधले मोठमोठाले नेते सुद्धा त्यात उतरले. तुम्ही फक्त साथ द्या. मी यांचे सगळ्याचे पाठपुरावे एकटा खंबीर, तुम्ही काळजी करू नका. कित्येक नेते आमदार मंत्री आले, किती आमदार आणि किती मंत्री आले तर मी तोडवतो त्यांना. मी त्यांना तोडवल्याशिवाय सोडत नाही.
किती आमदार मंत्री येऊ द्या, समाजाची मान खाली जाईल असं पाऊल उचलणार नाही. कोणी आला आणि जो जो मराठ्यांच्या विरोधात जाईल, मग तो कोणत्या पक्षाचा असो, मायबाप मराठ्यांना आयुष्यात त्याला खुर्चीवर बसू देऊ नका, आयुष्यात त्याला खुर्चीवर बसू देऊ नका. आणि त्याबद्दल मला शंका नाही, तुम्ही बसून देणार आहेत का नाही खुर्ची. तुम्हाला एकदा सांगतो तर पाडा. अरे बाप, जमून पाडलं तुम्ही. मी नाव बी नाही घेतलं. पुऱ्या महाराष्ट्रात 32 जणांचा कार्यक्रम होता. मी इकडून पाडा म्हणलं, तिकडून मुसलमान म्हणले पाडो. नुसते पाडो पाड्या सुरू आहे. जर आरक्षण नाही दिलं ना, किती दादागिरी केली तरी सावध. तुम्ही मोबाईल नाही आला तुम्हाला. तिथं गेलो, एकदाच गेलो तर मावशी होय 17 ताळ्याची बिल्डिंग वर बसली वर. ते मुख्यमंत्री माझ्याकडे आले आणि ते म्हणते पाटील हे कुंकून चढे म्हणा. ते म्हणते इथंच एवढी फजिती आहे तर मुंबईत गेल्यावर काय करते म्हणलं, ते मला माहित नाही. मी काय स्त्रीचे नाही गो, मी कसं कसं सांगलं तर मग मला माहिती. आणि मी सांगतोय म्हणून शांतता नाही देणे आता बघताही केला. त्याबाबत तर तुमच्या ते मस्तकाचे की शब्दाच्या पुढं तुम्ही जात नाही तर मी तुमच्या जात. आपल्याला जे संयमानं घ्यायचे, यांचे शब्द ऐकत जा. यांचे शब्द आहेत मणिपूर सारखं राज्यात होणार, म्हणजे मणिपूर मध्ये दंगे आहेत. आणि यांच्या राजकीय लोकांचे स्टेटमेंट बघा, हे म्हणतात महाराष्ट्रात मणिपूर होणार आहे. म्हणून एक सांगतो तुम्हाला, बहुतेक यांना दंगली घडवायचा. मराठ्यांनी कोणत्या दंगलीत उतरायचं ना. शांत राहा. मी मिळत आरक्षण, तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही शांत राहा. मराठा रागीत याला उचकीत येत, तुम्ही उचकू नका. मला उचकीत येत, कथा कशी देत मला, मी बी कथा कच देतो. मी काय आपला विकास तसंच असतो, जसाल तसं. पण मी बोलल्याशिवाय बोलत नाही. तुमच्या लेकराला जर कोणी त्रास दिला तर तुम्हाला सुद्धा राग येणार. तसा मी जर समाजाचा लेकरू आहे तर माझ्या समाजाला त्रास दिल्यावर मला पण राग येणार. म्हणून मी कथा कच बोलतो. मला काय पिसाला कुत्र चावलं नाही. मला सहन होत नाही माझ्या समाजाचा त्रास. समाजाला दिलेला त्रास मला सहन होत नाही. म्हणून पुढच्या काळात फक्त सावध राहा. हे राजकारणी लोकांनी किती दादागिरी केली, मार जरी दिला, खोट्या केस जरी केल्या, माग हटायचं नाही. किती दिवस? 3 महिने. 2 जाता, 2च कपा कप पाडून टाकायचं, त्रास देणार. हाताचं पोरग येईन, ती मावशीची येईन, मेवण्याची येईन, ते मेवण्या लेकरं झाले नाही, बिगर लागणार कधी कसले गचपाने आणून आपल्या पुढे उभा करतात आणि आपण त्याला नेता म्हणतो आपला, आहे ना. हे असले नेते दूर आपल्या लेकरापेक्षा सोन्यासारखे लेकरं आपल्या याच्यापेक्षा कोण मोठं आपल्याला. त्याचा नेता तिथं एक कांबळे करून आणले तर 15-15 रुपयाचे बेल्ट घालते जत्रातले. त्याचे नेते तिथे हे लेकरा देते 2-3 महिने देते. एका एका काठीचा हिशोब घेणार. हो, एका एका काठीचा हिशोब घेणार. दादागिरी करते. काय काय नेते दादागिरी करते. काय मी गावात थोड्या असल्यामुळे बेतेत बी. मी सांगतो तुम्हाला त्या. पण मतदानाच्या दिवशी पार्ले बिस्किटच्या पुड्याचं लावलेलं असते ते खो खो. मतदानाच्या दिवशी आडो त्याच्या आत गेलो काय मिळाला होतो, काय करतो. एका जिल्ह्यात झालं बघा, सगळे मराठीचेच नेते व्यस्त आणि गेलं पडून गेलं. मला ते पहिलं ते म्हणतो इतके नेते माझ्या व्यस्त होते. त्यालाही विचारलं तुम्हाला मतदान करून नाही केलं. ते मला नाही केलं, हो येईन नसेल केलं. याला विचारलं, ते म्हणा नाही केलं, ते नसेल केलं. नुसती ढकला ढकली. ते मला जाऊ दे मी पडत आहेच ना, आता काय ढकली तू काय. मग याला म्हणतात मराठीचा गणे मेकावा. मग असा का झाला. प्रत्येक अहो आम्ही तर कुठं मागायचं, मी मागत नाही. चलो दे आता तो पुढं
होईल नाही माझं, त्याची काय अडचण नाही आहे. मला काही नाही तुमच्याशिवाय, होऊन जाऊ द्या. फक्त या लोकांनी किती दबाव आणला, किती खोट्या केसेस केल्या, किती त्रास दिला, मग आटायचा. आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं, त्यासाठी रोज त्याच्या संग येणार. काय करतो मग आता, लय त्रास द्यायला लागलो. पण कार्यक्रम मात्र मतदानाच्या दिवशी दाखवा, सोडायचा लेकरापेक्षा मोठं कोणी नाही. आणि शेवटी जाताना एक सांगतो, आता जायचंच आहे मला, जाताना म्हणता तुम्ही मला येणे लागेल मावशी हो. तुम्हाला जाताना एक काम सांगतो, मी समाजाचं लेकरू म्हणून काम करतो. या राज्यातले लेकरं मोठे करायचे समाजाचे, लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरं काम, यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. यांचे खटके तुमच्या हातात आहेत, मला पक्का माहिती. आता यांना नेते लोक नादिके ना, आता निवडणुका जवळ आहे, इकडं चल तिकडं चल, आणि हे बी जाते हे लय नमुने वाद यांना उचित टाकले की निघाले. त्यांच्यावर बारीक ध्यान ठेवा. यांना रोज संध्याकाळी घरी आले की जर जात पुढे गेले, हे जर म्हणले नेत्याच तिथं गेलं घर बंद, घरीच यायचं नाही म्हणायचं, होतोय भाकरच बंद. तुम्हाला काय करायचं, मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं आधी नेता पिता यांना साता सरांना हे नोटा खातीर इतके पैसे द्यान जाऊ. आपले उसा तोडायची वेळ आली, लेकरं पिकाला लावायची वेळ आली, सुशिक्षित बेकार लेकरं झाले. व्यसनी सगळ्यात जास्त आपले लेकरं बनायले, लाखानं पोरं सुशिक्षित बेकार आहे. कोणता नेता रे, कोण नेता नाही, प्रथा नाही, काय नाही. आता नेते नवीन एक मोहीम आणली, कोणाला नोकऱ्या लावली, पगार नाही, त्याला काही नाही. शाळावर होतीवर, कारखान्यावर होतीवर, कुठं होतीवर, आणि पगारच नाही. देश टंका लावलाय, ज्याचा मोठा वाडा असेल त्याला नोकरी लावली. त्या मोठ्या वाड्याला लावलं ना तर एकटं झेंडून ते प्रचार करत. आणि तिसरं काम असो, कोणाच्या सभेला जायचं नाही, कोणत्या नेत्याचा प्रचार करायचा नाही मराठ्यांनी अजिबात. आरक्षण मिळवायचं एवढीच हात जोडून विनंती. माझा मराठा हरू देऊ नका. तुम्हाला आणि मला काही किंमत नाही, पण समाजाला खूप मोठी किंमत आहे, प्रतिष्ठा आहे. समाज हरू देऊ नका, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री